रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद राम ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे चौथी माळ म्हणजेच नवरात्रीचा चौथा दिवस. तर त्यानिमित्ताने श्रीदेवी महात्म्य अध्याय क्रमांक 6 आणि 7 आज आपण ऐकणार आहोत. तर त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका. तर चला सुरुवात करूया. त्याआधी गणपती बाप्पाचं स्मरण करूया. श्री गणेशाय नमः. देवी महात्म्य 6 अध्याय. श्री दैवे नमः. मेधा म्हणे सूरथासी, मार्कंडेय सांगे शिष्यासी, सूत सांगे शौनकासी, पुढील कथा श्रवण करा. सिंहावलोकने करुण पहा मागील अनुसंधान, महासरस्वतीने प्रतिज्ञा वचन, दूता सांगून आज्ञा पिले. ऐकोनी देवीच्या वाक्यासी, दूत क्रोधावला मानसी, त्वरे येऊनी शुंभापासी, सांगता जाहला विस्तारे. म्हणे मी देवी पाशी निश्चित, तुमचा महिमा वर्णिला बहुत, परिती तुम्हा नाही मानित, युद्धावीन सर्वथा. ऐकोनी दूतांचे वचन, दैत्यराज क्रोधावला दारुण, सेनापती धूम्रलोचन, घेऊन या आपुली सेना. आणावी ती दुष्ट ललना, केशाकर्षणे करुनी, बळे टाका विव्वळ करुनी, तिचा पाठीराखा आलिया कोणी. त्या तेही तत्काल वधावे शस्त्रांनी, देव अथवा गंधर्व, इंद्र अग्नी यम कुबेर, यक्ष किन्नर विद्याधर. पाठीराखा असेल साचार, तरी त्याचाही वध करावा. मेधा म्हणे सूरथा लागून, ऐसा शुंभे आज्ञा पिला जान. तेव्हा तो धूम्रलोचन त्वरे करून निघाला, घेऊनी 60 सहस्र असुर. तो धूम्रलोचन महाक्रूर, हिमवंत पर्वत थोर, येता जाहला तयावरी. पालानोनी सर्व दळ, तो पर्वत वेढिला सकळ. तै ऐकची जाहला हल्ल कल्लोळ, देव पाहती अंबरी. गुप्तरूपे तेथे राहून, इंद्रादी सर्व देवगण. जगदंबेचे कौतुक पूर्ण, पाहते जाहले ते काळी. देवी सन्मुख धूम्रलोचन, येऊनी अट्टहास शब्द करून. उच्चस्वरे देवी लागून, बोलता जाहला ते धवा. म्हणे हो तू लावण्य राशी, चालावे शुंभ निशुंभापासी. जरी प्रीतीने तू न येसी, तरी बळेची नेईन मी. केशाकर्षणे करून, तू ते ओढुनी नेईल. आपुला स्वामी दाखवीन, तुझलागी सुंदरी. तेव्हा जगदंबा बोले त्याला, दैत्येश्वराने धाडिले तुझला. बळवंत दिसतोसी भला, सैन्य घेऊन आलासी. जरी बळे करुनी नेशील, तरीही स्त्री काय करील. ऐसी चंडिका तये वेळ, ऋषी म्हणे बोलिली. ऐकोनी चंडिकेच्या बोला, धूम्रलोचन तेव्हा धावला. तव देवीने भस्म केला, हुंकार मात्रे करुनी. देवीच्या हुंकारे करून भस्म होता धूम्रलोचन. असुर सैन्य कोपायमान, होते ते काळी. 60 सहस्र असुर भयंकर महाक्रूर, धावते जाहले देवीवर अट्टहासे करुनिया. मारा मारा कोणी म्हणती, मेघा ऐसी गर्जना करीती. कोणी वक्षपाशान टाकीती, देवीवरी अति क्रोधे. शस्त्रे टाकीते जाहले बहुत, देवीवरी असुर धावत. यावरी चंडिका काय करीत, क्रोध पावनी ते काळी. धनुष्य जोडूनी तीव्र शर, निवारिला शस्त्र निकर. वृक्षपाशान थोर थोर, छेदुनिया पाडिले. शक्ती परशु पट्टीशाही, खंडविखंड करुनी सर्वही. छेदुनिया पाडिले शक्ती परशु पट्टीशाही, खंडविखंड करुनी सर्वही. असुर सैन्य पाडिले पाही, भूमीवरी ते धवा. तव देवी वाहन अतुर्बळी. सिंह पिंजारी रोमावळी, गर्जना करुनी निराळे. उरलियांते मारितसे, तेने कर प्रहारे देख. असुर मारिले कित्येक, पुच्छ प्रहारे अनेक. मारुनी टाकिता जाहला, मुखे आणि वेगे करून. तैसेची अधरे घेतले प्राण, नखे करुनी उत्पाटन. करिता जाहला असुरांचे, मारुनी तल प्रहारासी. छेदिता होय असुर शिरांसी,
छिन्न भिन्न अवयवांसी करुणी रक्त प्राशितसे. ऐसे सिंहाचे महाबळ क्षया नेले असुर सकळ. हे श्रवण करुणी तत्काळ शुंभकोपाते पावला. देवीने वधिला धूम्रलोचन. केवळ हुंका मात्रे करून टाकिले सर्व सैन्य मारून. एकही क्षण न लागता ऐसे शुंभ निशुंभी ऐकुनी. क्रोधे संतप्त जाहले मनी. रागे ओष्ठपुटे चावुनी. विचार करीते जाहले चंडमुंड महाअसुर. त्याते आज्ञापी शंभासुर. तुम्ही सैन्य घेऊन अपार सिद्ध व्हावे आताची. आणि हिमाचली जाऊन देवीचे करा केशाकर्षण. ओढोनी आणावी बांधोन मजपाशी एका आळी. जरी युद्धाचे ठाई जाण तुम्हासी संशय होईल पूर्ण. तरी त्याची ठाई मारून टाकावी ही ममाज्ञा. सर्वांनी शस्त्रास्त्रे करुनी मारुनी टाकावी भवानी. माझा संशय नाही मनी धरू नये सर्वथा. करावे सिंहाचे हनन जो असे देवी वाहन. तुम्ही सैन्यासहित जाण देवी एकटी ते काय. सिंह पशुचा बडिवार कायसा तुम्हाहुनी थोर. तुम्ही देवादिकांसी अनिवार क्षणे सिंह मारावा. देवीसी मारलिया स्पष्ट सिंह वधिला असता दुष्ट. आम्ही तुम्हावरी संतुष्ट होऊ हे जाण निर्धारे. ती धरिली अथवा मारिली तेथे परी बांधुनी आणा तिज येथे. आम्ही पाहू अंबिके ते कैसी स्त्री आहे ती. धूम्रलोचन महावीर हुंकारे मारिला जिने सत्वर. तिचा देह कैसा दुर्धर पाहू आम्ही कौतुके. श्रोती व्हावे सावधान आता पुढील अध्यायी जाण. चंडमुंडांचे हनन तुम्हा सांगेन निर्धारे. श्लोकाचा अर्थ येथे वर्णिला यथार्थ. श्रवण करिता होय स्वार्थ सर्व पुरुषार्थ साधिती. तैसेची भावे पठन करिता सर्वसिद्धी होय तत्वता. अंती पावे सायुज्यता यासी संशय नसे पै. हे महास्वरस्वतीचे आख्यान सुरथा सांगे मेधा ब्राह्मण. तीच कथा देवी आपण राममुखे निरूपी. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णी मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने षष्ठोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. येथेच 6वा अध्याय समाप्त होतो. आता पुढील अध्याय आहे 7वा. श्री देवी महात्म्ये सप्तमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. श्री दैवे नमः. मेधा ऋषी म्हणे सुरथा एके जगदंबेची कथा. एकाग्र चित्ते नूपनाथा श्रवण भावे करावे. मार्कंडेय सांगे शिष्यांसी सूत वदला शौनकासी. तेची सांगतो तुझसी यथामती करोनियाम. पूर्वाध्यायीचे अंती जाण शुंभ निशुंभ दोघे जण. चंडमुंडा ते आज्ञापुन पाठविते जाहले. आज्ञा होताची दैत्या लागोनी असंख्यात भरले गगनी. चतुरंग सेना घेऊनी चंडमुंड निघाले. वाजी वारण रथ पदाती सेना समुद्र लोटला क्षिती. गर्जना परिसोनी देव जाती. भयभीत गगनातुनी किती एक. हिमाचली उतरती अनेक शस्त्रे घेतली हाती. नग्न शस्त्रे झगमगती ऐशा परिवीर धावती. लक्षांचे लक्ष ते धवा. क्रोधायमान जो प्रचंड म्हणून नाम असे चंड. शत्रून ते करी खंड विखंड म्हणून मुंड म्हणती तया. ते जाऊनी पर्वतावरी विलोकिती त्याचे शिखरी. देवी बैसली सिंहावरी किंचित हास्य करीत असे. अष्टभुजा बाण मुसळ शंखचक्र घेतला शूळ. कार्मुक घंटा आणि लांगल अष्टायुधे शोभती. ऐसे पाहुनी देवी प्रती उद्योग करीते जाहले किती. देवीसी न्यावे निश्चिती शुंभाजवळी एकदा. ओढोनी धनुष्य लाविले शर कित्येक धावले खडगधर. जाती तिच्या समीप असुर हल्लकल्लोळ मांडिला. एक म्हणती धरा धरा कोणी म्हणती मारा मारा. काही धावले करुनी त्वरा शस्त्रे टाकीती तिजवरी. वृक्षपाशान जुगारिती तिच्या अंगावरी पडती. पुष्पप्राय ते लागती नगनी त्या ते जगदंबा. तेव्हा भवानी कोप करी मारू भावी सकळ वैरी. क्रोधे करुनी ते अवसरी तिचे मुख काळे जाहले. मशी सारखे काळे वदन भ्रुकुटी कराल दिसे जाण. तेव्हा तिच्या कपाळापासून काली उत्पन्न जाहली.
त्या कालीचे वदन कराल, करी खडग पाश अति चंचल, गळा नरमाळा केवळ भयंकर शोभतसे, विचित्र खटवांग जिचे करी, ती व्याघ्राचे चर्म पांघरी, शुष्क मांस अति भयंकारी, मेघा ऐसा रवजीचा, महाविस्तारले वदन, जिव्हा लळलळीत भीषण, निमग्न जिचे आरक्त नयन, क्रोधायमान सर्वदा, हांक मारिता क्रोधावेशा, नादे भरल्या दाही दिशा, मग वेगे करीत प्रवेशा, असुर सैन्या माझारी, असुरांचे सैन्य सकळ, भक्षिती जाहली उता वेळ, घंटेसहित गज तत्काळ, शतावधी भक्षिले, अंकुश महात वीर सकळ, त्यांसहित हस्तींचा मेळ, एकाची हस्ते घेऊनी तत्काळ, मुखी घाली आपुल्या, मुखी घालूनी चावी सत्वर, अश्वासहित भक्षिले वीर, सारथ्यांसहित रथ अपार, भक्षिती जाहली ते काळी, इच्छा मात्रे मुख पसरी, सैन्य घातले मुखांतरी, केशांते धरुनी झडकरी, किती एक ते भक्षिले, ग्रीवी ते धरुनी किती एक, मुखी घालूनी चाविले देख, पादे रगडोनी अनेक, मारिती जाहली क्षणार्धे, उरे करुनी कित्तिकासी, काली मारिती जाहली असुरांसी, त्यांची शस्त्रास्त्रे वेगेसी, भक्षण केली सर्व ही असुरांचे ते सैन्य सर्व, मारिता वीराही टाकिले गर्व, सहस्र लक्ष अर्व खर्व, असंख्यात भक्षिले, खडगाने किती एक मारिले, कित्येक खटवांगे ताडिले, काही दंताग्रे विनाशिले, सैन्य मर्दिले सर्वही, ऐसे देखोनी धावला चंड, शर्वर्षात करी प्रचंड, इतुक्यात येऊनही मुंड, चक्रे टाकली असंख्य, कालीने विक्राळ मुख पसरोन, चक्रे गिळिले सर्वही जाण, तिचे मुखी शोभायमान, कैसे दिसती जाहली, जैसी सूर्याची बिंबे अनेक, घनोदरी शोभती देख, पुन्हा कालीने पसरुनी मुख, प्रचंड हाक मारिली, पसरट मुख अति विशाल, दाडा जिव्हा बहु विक्राळ, सिंहाते उडवुनी तत्काळ, चंडावरी धाविनली, केशी धरुनिया सत्वर, खडगे छेदिले त्यांचे शिर, मुंड धावला यानंतर, चंड पडला देखोनी, मुंडा तेही खडग मारोन, भूमिसी पाडिला न लागता क्षण, तेव्हा जे काही उरले सैन्य ते दाही दिशा पळाले, असुरदळी हाहाकार, तेव्हा जाहला प्रलय थोर, असो चंडमुंडांनी शिरे सत्वर, घेऊनी काली पातली, देवीच्या जवळी येऊनी, प्रचंड अट्टहासे करुनी, देवी कारणे ते क्षणी, काय बोलती जाहली, म्या तुझे हे चंडमुंड, पशु मारिले प्रचंड, युद्धयज्ञी आता वितंड, शुंभा मारिसी तू, ऋषी म्हणे सुरथा लागुनी, ती चंडमुंडांनी शिरे पाहुनी, तया काली प्रति तत्क्षणी, देवी बोलती जाहली, तू चंडमुंडांते मारुनी, त्यांच्या शिराते घेऊनी, येती जाहलीस मनोनी, चामुंडा हे नाम तुझे, या तिही लोकांचे ठाई, तू चामुंडा नामे पाही, विख्यात होऊनी तुझ सर्वही, आराधितील निश्चये, ऐसा प्राप्त होता वर, कालीसे आनंद होऊनी थोर, स्वयमुखे जय जयकार करीती जाहली ते काळी, असो या प्रकारे करून देवीने काली ते करुनी उत्पन्न, चंडमुंडांचे करविले हनन, हेची कथन केले तुम्हा, आता पुढील अध्यायी निरूपण, रक्तबीजाचे करील हनन, ते चरित्र अति रसाळ जाण, श्रोते जन परिसाहो, मूळ श्लोकांचा सर्व अर्थ, येथे वर्णिला यथार्थ, प्राप्त होय इच्छितार्थ, याच्या श्रवण पठने पै, भक्ती विनम्रतेह करुण, जे सदा करीती देवी स्मरण, त्यांच्या सर्व आपदा निरसून, जाती क्षण मात्र न लागता, ऐसे व्यासांचे हे वचन, येथे संशय घेईल कोण, परी पाहिजे भक्ती निर्वाण, अनन्य भावे करुनिया, स्मरण मात्रे संकट जाय, मग चरित्रे कैंच्या अपजय, श्रवण पठने होय जय, भाव धरावा आवडी, देवीने जैसे बोलाविले, तैसेची येथे वर्णन केले, सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करुनी सर्वदा, त्या देवी कारणे नमस्कार, आमुचे असोत वारंवार, देवीचा हा ग्रंथ करणार, निमित्त राम द्विज जाना. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णी मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने सप्तमोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. येथे 7वा अध्याय समाप्त होतो. तर आता आपण इथेच थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये पुढील अध्याय ऐकणार आहोत. ओम दुर्गायै नमः. धन्यवाद.